हाय, नमस्कार, वेलकम बॅक वृषालीज आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर गेले काही दिवस खूप मोठा गॅप घेतला गेला होता आणि आता तो गॅप कमी करायचा प्रयत्न करणार आहे. रोज तुमच्यासमोर यायचा प्रयत्न करणार आहे, डेली व्लॉगिंग करून काहीतरी वेगवेगळं बघूया काय काय जमतंय ते. तर आता आज मी शेअर करते इव्हिनिंग किंवा नाईटचं रुटीन म्हटलं तरी चालेल. आता वाजलेत 8. खाली जाऊन डेअरीमधून दूध घेऊन आले आणि त्याच्यानंतर आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. आणि असंच असतं माझं इव्हिनिंग रुटीन. खाली जाऊन यायचं 1 तासभर, येताना दूध घेऊन येते डेअरीमधून आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक आणि मग जेवण भांडी बाकीचं सगळं. तर सुरुवात करूया आजच्या व्लॉगला, इव्हिनिंग रुटीनला. तर बघूया पुढे काय काय होतंय ते. तर डेअरीमधून दूध घेऊन आले, त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आणि मग दूध ओतून ठेवून दूध तापत ठेवलं एका साईडला. दुपारची भांडी लावायची आहेत ती आता लावून घेणार आहे आणि त्याचबरोबर नाश्त्याची भांडी संध्याकाळची पडलेली आहे ती सुद्धा घासून घेईल, म्हणजे रात्री खूप भांडी पडणार नाहीत. आज संध्याकाळी चहा पिताना मॅगी केली होती, त्यामुळे भांडी जरा जास्ती पडली होती, ती घासून घ्यायची होती. अजून सुद्धा घेतली नव्हती. तोपर्यंत विरा खालनं खेळून आली आणि मग तिला स्टँड बघितलं, मोबाईल लावलेला बघितला आणि मग तिला जरा उचलून घ्यायचं होतं. मग कॅमेरा समोर यायचं होतं, तिला सुद्धा मजा वाटत होती, त्यामुळे तिला उचलून घेऊन तिच्याशी जरा खेळत, तिला खाली ठेवत, स्वयंपाक करायचा आहे सांगत, कुकर लावणार आहे, भात लावणार आहे, उसळ करणार आहे सांगत मग तिला हे करत होते. आधी ती काही मला करू नको म्हणून सांगत होती, पण नंतर खेळवत तिच्याशी खेळत स्वयंपाक केला. संध्याकाळी तिचे आजोबा घरी नसतात, बाबा पण नसतात, कधीतरी असतात, त्यामुळे असं दोघी मिळून करतो. एकीकडे कुकर लावलाय, दूध तापवून घेतलंय आणि आता चपातीचं पीठ मळते. आता करणार आहे चवळीची उसळ आणि चपाती. उसळ म्हणण्यापेक्षा असे धबधबीत आमटी आणि उसळ दोन्ही मिक्स असं. तर तुम्ही चपाती भाजीचा मेनू कसा डिसाईड करता, म्हणजे सकाळी चपाती करता, संध्याकाळी भाकरी करता, कसं करता? आज सकाळी मी भाकरी केली होती, त्यामुळे आता जेवणाला करते चपाती. असं चेंज असतो कधी कधी. दोन्ही वेळेला चपाती नाही खात शक्यतो, चपाती आणि म्हणजे पोळी आणि भाकरी असं करतो. तर इथे विराला पण आता मदत करायची आहे मला. घरात ती आणि मीच आहे, त्याच्यामुळे असं तिला घेत करावं लागतं. बघू पुढे काय काय होतंय ते. मी वरती चपातीचं म्हणजेच पोळीचं पीठ मळेपर्यंत विराने आतमध्ये भांड्यांच्या इथे जाऊन जो काही बॉक्स होता त्यातले सगळे स्क्रबर बाहेर काढले होते आणि त्याने फरशी पुसत होती. तर असं वाटप करून घेतलं होतं, कांदा टोमॅटो चिरून घेतला होता आणि मग चवळीची उसळ आमटी जी काही करायची होती ती फोडणी करत होते आणि तेवढ्यामध्ये इकडे तवा पण तापत ठेवला, म्हणजे जेणेकरून पोळ्या लवकर करता येतील. आपण जे काय करत असतो त्याच्याकडे लहान मुलं किती बारकाईनं बघत असतात. आता मी एक वस्तू दाखवते कधी कधी, तर तसाच विरा ताट दाखवत होती मगाशी. हे तिचं ताट आहे बरं का जेवायचं. खुश झाली. म्हणजे जेवढं आपण निरीक्षण, आपलं खूप बारकाईने निरीक्षण करतात, जेवढं आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. आणि त्या प्रत्येक गोष्टी ते करायला नक्की बघत प्रयत्न करत असतात, होय की नाही विरा? डोक्यावर नाही ठेवायचं, खाली घे. प्रत्येक गोष्टीमध्ये विरा माझं बारकाईने निरीक्षण करते, हे मात्र मला कळून आलेलं आहे आता. ह्या ज्या बरण्या आहेत ना, क्यूट छोट्याशा छान वाटतात. ह्या परवा डीमार्टमधून आणल्या होत्या, 29 रुपयाला मिळाल्या मला ह्या बरण्या. अशा मी 3 घेऊन आले. तुम्ही पण असं एक नवीन काहीतरी आणत असता का डीमार्टला गेला किंवा बाहेर बाजारात गेल्यानंतर? मी एकीकडे उसळ करत होते आणि दुसरीकडे विरा खाली खेळत होती. मध्येच काय काय वाजवत होती, येऊन काही सांगत होती मला. असं आमचं चालू होतं दोघींचं हळूहळू. काय बोलत होती ती माझ्याशी आणि नंतर ती एकदम चढली टेबलवर. त्याच्या आधी तिने खालनं ना पुरी प्रेसचं मशीन ओढून काढलं होतं. जड होती ती मशीन, पण तरी सुद्धा तिने उचलून खालनं ओढून काढली होती. पोळी उसळ झाल्यानंतर सगळी मिळून जेवायला बसलो आणि मग अशी सगळी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर कट्टा आवरला होता, टेबल आवरलं होतं. हॅलो. तर अशा रीतीने जे काही इव्हिनिंगचं रुटीन मी शेअर केलं, म्हणजे चालू केलं 8 वाजता साधारण. रात्रीचं जे काही आवरायला सुरू केलं होतं स्वयंपाकाला, जेवण खाण, त्याच्यानंतर भांडी घासून वगैरे सगळं साधारण 11:15 आता आवरलेलं आहे. तर अशा रीतीनं माझं रुटीन असतं. कधी कधी लवकर आवरतं, कधी कधी जरा ह्याच्यापेक्षा सुद्धा उशीर होतो, कारण विराबरोबर खेळ, TV मध्येच फोन कॉल्स, ह्याच्यामध्ये वेळ मोडून जातो. तर आज 8 ते 11 जेवण खाण, भांडी वगैरे घासणं, आईशी बोलणं, वेदिकाशी बोलणं, अन्नूशी बोलणं, हे सगळं करून आता झालेलं आहे. तर असं रुटीन झालेलं आहे माझं. तुमचं पण रुटीन ह्याप्रमाणे असतं का, किंवा मी माझ्या रुटीनमध्ये अजून काय बदल केले पाहिजेत?
कसं एक मॅनेज केलं पाहिजे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सुधारणा नक्की सांगा, त्या मी करायचा नक्की प्रयत्न करीन. आणि हो, व्लॉग बघत राहा, शेवटपर्यंत प्रेम देत राहा. परत नव्याने सुरुवात करते नवीन. तर असं आजचं इव्हिनिंग रुटीन झालेलं आहे. आता उद्या बघू, जमलं तर मॉर्निंग रुटीन पण शेअर करेन. आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. एखादा क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करूया, किंवा माझ्याबद्दल जी काही माहिती सांगायची आहे ती मी नक्की सांगेन तुम्हाला. काय काय असतील प्रश्न ते नक्की विचारा. बाय, हसत राहा.